नमस्कार सर्वांना, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. थंडीला सुरुवात झालेली आहे आणि त्वचा खूपच डल पडत आहे, कोरडी होत आहे, त्वचेवरती सुरकुत्या दिसत आहेत किंवा त्वचा ही खूप पांढरी पडलेली आहे. असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा घरगुती उपाय नक्की ट्राय करा. त्वचेतील कोरडेपणा, काळपटपणा आणि ज्या सुरकुत्या असतात तर त्या जाण्यासाठी हे क्रीम खूपच उपयोगी आहे. तर याच्यासाठी ₹5ही खर्च येणार नाही, इतक्या सोप्या पद्धतीनं आपल्याला ही क्रीम घरीच तयार करायची आहे. त्याच्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा ॲलोवेरा जेल वापरते आहे. याच्यासाठी तुम्ही कोरफड वापरायचे नाही आहे. जे विकत आपल्याला ॲलोवेरा जेल मिळतं तर त्याचाच इथं उपयोग करायचा आहे. ॲलोवेरा हे आपल्या त्वचेला खोलवर स्वच्छ करत असतं. आपल्याला ही क्रीम जेल फॉर्ममध्ये करायची आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोरफड डायरेक्ट वापरायची नाही आहे, तर इथं ॲलोवेरा जेल हेच वापरायचं आहे. तर इथं मी 1 चमचा ॲलोवेरा जेल घेतलं आहे. जर तुमची त्वचा थंडीमुळे खूपच कोरडी पडलेली असेल तर ॲलोवेरा जेलमुळे तुमच्या त्वचेला थोडासा ओलावासुद्धा मिळू शकतो आणि थंडीमध्ये जी आपली काळपट पडलेली त्वचा असते तो काळपटपणाही दूर व्हायला मदत होते. तसेच ज्या सुरकुत्या पडलेल्या असतात तर त्या सुरकुत्याही यामुळे कमी व्हायला मदत होते. याच्यासाठी आपल्याला दुसरी एक गोष्ट वापरायची आहे, ती म्हणजे व्हिटॅमिन ई कॅप्सूल. बऱ्याचदा कसं होतं की वातावरण जसं जसं बदलत असतं तर तशाच बऱ्याचशा हवामानातील घटकांमुळे आपल्या शरीरावरील जे रॅडिकल्स असतात त्याचा परिणाम व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळं आपला चेहरा हा डल पडत असतो. तर अशा रॅडिकल्सशी लढण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन ई कॅप्सूल ही मदत करत असते. व्हिटॅमिन ई कॅप्सूल ही तुम्हाला कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये अगदी इझिली मिळून जाईल. ही कॅप्सूल आपल्या चेहऱ्यासाठी जणू काही एक प्रतिकारशक्तीच असते की ज्याचा कुठलाही वाईट इफेक्ट आपल्या स्किनवरती होत नसतो. याच्यासाठी लागणारी तिसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे गुलाबजल. जर तुमच्याकडे गुलाबजल नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही आणखी एक गोष्ट वापरू शकता, तर ती मी नंतर सांगते. याच्यामध्ये मी 1 चमचा ॲलोवेरा जेल घेतला आहे, 1 व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घेतली आहे आणि थोडंसं 4 ते 5 थेंब हे आपल्याला गुलाबजल मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं मिश्रण एकसारखं फेटायचं आहे. हे इतक्या फास्ट फेटायचं की त्याचं जेल फॉर्ममध्ये क्रीम तयार व्हायला हवं. या सगळ्या गोष्टी आपल्या घरात अगदी इझिली अवेलेबल असतात आणि हे क्रीम जर तुम्ही दररोज संध्याकाळी तुमच्या त्वचेवरती लावलं तर तुमची त्वचा हायड्रेट होते. त्वचेवरील सुरकुत्या ह्या कायमच्या निघून जातात. काळपटपणा, टॅनिंग जे असतं तर ते टॅनिंगही निघून जातं. थंडीमुळे त्वचा खूप डल पडलेली असते आणि पांढरी पडलेली असते, हे जाण्यासाठी हे क्रीम खूप उपयोगी पडत असतं. तर अशा पद्धतीचं क्रीम हे तुम्ही आठवड्याभराचंही तयार करून ठेवू शकता. हे जे क्रीम आहे ते मी 2 ते 3 दिवसांसाठीच आहे. असंच प्रमाण वाढवून तुम्ही 1 आठवड्यापर्यंतचं क्रीम यूज करू शकता. हे आता मी आपल्या हातावरती अप्लाय करून दाखवते. ज्याप्रमाणे आपण जे बॉडी लोशन किंवा व्हॅसलीन वापरत असतो अशा पद्धतीनंच हे काम करत असतं. पण जे विकतचे व्हॅसलीन जे आपण यूज करत असतो त्याच्यात पेट्रोलियम जेली असतं की ज्याच्यामुळे आपली त्वचा ही काळी पडत असते. तर हे नॅचरल आहे. हे जर तुम्ही घरात तयार केलं तर अशा पद्धतीनं हे बघा, सगळी स्किन हे सगळं ऑब्झर्व करून घेत असते आणि त्वचेला एक वेगळाच मऊपणा, मुलायमपणा येत असतो. सॉफ्ट आणि मऊ अशी हे बघा, आता हे मी क्रीम यूज करून तुम्हाला दाखवलं आहे. अशा पद्धतीनं छान असं क्रीम हे शरीरामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि अशी एकदम मऊ त्वचा होते. थंडीमध्ये काळपट पडलेली त्वचा, पडलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी अशा पद्धतीचं तुम्ही क्रीम नक्कीच यूज करून बघा. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे आणि ह्या अगदी साध्या सोप्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आपण हे क्रीम बनवू शकतो. हे क्रीम आपण स्टोअर करण्यासाठी एक छोटीशी डबी घ्यायची, त्याच्यामध्ये हे क्रीम भरून ठेवू शकतो. मग ते तुम्ही नॉर्मल टेम्परेचरला ठेवलं तरीही चालू शकतं किंवा तुम्ही फ्रीजमध्ये लावून ठेवलं तरीही चालू शकतं. हिवाळ्यात आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी हे अत्यंत अप्रतिम असं क्रीम आहे. हे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि याचा तुम्हाला जो काही इफेक्ट होतोय तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. धन्यवाद.